गाईच सकाळपासून मी इकडं तिकडं फिरतोय. हे बघा आता या रस्त्यावर येऊन उभा आहे. म्हणजे विषय असा आला गाईज का सिद्धार्थ भाऊच्या घरून निघालो. गाईज 7 वाजले पण कोणी म्हणणार नाही का संध्याकाळचे 7 वाजले म्हणून. कारण उजेड एवढा आहे ना त्याच्यात अजून सुद्धा गाईज आजपर्यंत मी बघितलं नाही का 7 वाजेपर्यंत सूर्य दिसतो. म्हणजे बघा गाईज ॲक्च्युली गाईज आता आपल्याला जायचं आहे त्याच्या ऑफिसला. म्हणजे काही काम आहे वाटतं नाही का त्याच्या साईटवरचं काही काम वगैरे आहे ते पेंडिंग राहिले नाही गाईज. त्याच कामाबद्दल त्या सरांनी बोलावलं आहे. हे गाईज तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज आज आहे शनिवार आणि आज आहे तुमच्या भावाची सुट्टी. म्हणजे ॲक्च्युली विषय काय असतो माहिती गाईज, MIDC आज बंद असते त्याच्यामुळं काही करता येत नाही का, कामाला जातच येत नाही म्हणजे. आणि त्याच्यात गोडाऊनला गाईज खूप काम पडलेलं आहे. बट विषय असा आहे का नेमकं आपल्याकडं नायट्रोजन जे आहे ते आपल्याकडं अवेलेबल नाही आहे आज. त्याच्यामुळं गाईज आज आपण सकाळपासून उठलो, म्हणजे सकाळी लेटच उठला, 9-9:30ला उठलो. त्यानंतर आपली हॅक्की जी आहे आपल्या हॅक्कीला आज गाईज आपण आंघोळ बिंगोळ घातलेली आहे. कारण उन्हाळा असल्यामुळे आहे ना तिला खूप त्रास होतो नाही का. त्याच्यात मग पाणी बिनी भरलं. आता नाश्ता विष्टा गेलेला आहे गाईज. आता आपल्याला जायचं आहे मनीषच्या पप्पांना भेटायला. ॲक्च्युली ते आजारी आहे तर ॲडमिट आहे नाही का, म्हणजे कॅन्टोनमध्येच ॲडमिट आहे. त्यांना काय पॅरलेसचा झटका वगैरे आला होता आय थिंक. नॉर्मल आला, जास्त काही एवढं म्हणजे घाबरण्यासारखं विषय नाही. कारण रात्री मी फोन वगैरे केला होता नाही का शुभम भाऊला वगैरे. तर गाईज आता जाऊ त्यांना भेटून बघू तब्येत वगैरे कशी आहे. पप्पा तर गेलेच असतील सकाळी, कारण पप्पा रात्री बोलले होते तर मी सकाळी चहा वगैरे घेऊन जातो म्हणजे. त्यांनी म्हटलं ठीक आहे तुम्ही जा म्हटलं, नंतर मग मी पण येतो. फायनली आपण आलेलो आहे आता आपले घरी. मी आज हॅक्कीला आंघोळ घातलेली जायचं आपण. इथं एवढे केस गळत आहे ना तिचे प्रमाणाच्या बाहेर. इथं केस बघ. होय इकडे चल, होय तिकडे चालली लगेच गाडी खाली चिखलामध्ये. गारवा आहे ना एक तर काहीच खाली. हे बघ माती वल्ली इथं, तिथे खाली जाऊन बसते. आता सिद्धार्थ भाऊ आपल्या घरी आला होता. ॲक्च्युली गाईज आता आपल्याला जायचं आहे त्याच्या ऑफिसला. म्हणजे काही काम आहे वाटतं नाही का त्याच्या साईटवरचं काही काम वगैरे आहे ते पेंडिंग राहिलेलं आहे गाईज. त्याच कामाबद्दल त्या सरांनी बोलावलं आहे. बघू आता तिथं जाऊन फ्री होल्डला काय विषय काय नाही नेमका नाही का. ऊन एवढं खतरनाक आहे ना घडी मला दुपारी 2-3च्या दरम्यान घ्यायला आलेलं असं बघू. आत्ताशी घरी आलेलं आहे बापरे. आता परत चाललो आहे सिद्धार्थसोबत. ऊन एवढं बेकार आहे नाही बा. सिद्धार्थ गेला आहे घरी, येतो लगेच. बेकार परिस्थिती. हो तर काहीच ॲक्च्युली आपण कॅम्पला जायचं कारण असं आहे का मला सकाळपासून असं वाटलं होतं का बँकीच बंद आहे. बट बँकी चालू आहे. आपल्याला तिथं जायचं आहे. एक अर्जंट काम आहे बँकेमध्ये. म्हणजे बँकेवाल्यांनीच बोलवलं आहे चेकबुक घेण्यासाठी नाही का. कारण तुमच्या भावाचं चेकबुक संपलं होतं. लोकांना देऊन चेक नाही संपले, मी स्वतःच चेक वापरून संपले. मला कॅश पैसे काढायला लागते म्हणून. आता चेकबुकच नाही माझ्याकडे. ATM तर नाहीच आहे पण चेकबुक पण नाही. चला गाईज आता जाऊ आणि चेकबुक घेऊ. गाईज एकदाचं काम झालं आहे आपलं आणि आता आपण आलेलो आहे घरी. हा आपला सिद्धार्थ भाऊ आपल्या इथं पडलेला आहे आणि तुमचा भाऊ पण इथं पडलेला आहे घरात. वाईटा आलो आहे सिद्धार्थ भाऊच्या नवीन गोडाऊनला. भाऊचं गोडाऊन बघायचं आपल्याला. डायरेक्ट फरची बिरची विषय घेतला काय तू. लाईट बीट नाद गाईज. डायरेक्ट नाद खुळा आहे भाऊचा. काय नाद नाही करायचा भाऊचा, डायरेक्ट नाद. इकडं आहे का लाईट. हा आहे गाईज. हे बघा भाऊनी फुल इकडं सेफ्टी बेल्ट ही साईड फोल्डिंग बिल्डिंग एक नंबर विषय. भाऊची टूल बॅग, भाऊचं किचन वाटतं इथं जेवण बिवण बनवायला भाऊला. टूल्स वगैरे ठेवले भाऊनी सगळे. हे काय भाऊ पुली का. पुली लय वापरली भाऊ आम्ही, लय पुली वापरली एका साईड. आठवतं साठी घेतलं. आता इथं मस्त टेबल बिबल लावायचं करूच्या, फॅन लावून टाकू. ते आहे लाईट बिट थोडं कलर बिलरचे काम फायनल करा. गाईज भारी पण भाऊनी मस्त घेतलंय, काही विषय नाही. प्रगती होती ते महत्वाचं आहे.
फक्त भांडू नको आमच्याशी, लय भांडत लय भांडतं बरं का गाईचा. एवढा खतरनाक भांडतं ना प्रमाणाच्या बाहेर. कधीचं काय उकरून गाडतं काय माहिती कधी. काही 7 वाजले पण कोणी म्हणणार नाही का संध्याकाळचे 7 वाजले म्हणून, कारण उजेड एवढा आहे ना त्याच्यात अजून सुद्धा काही आजपर्यंत मी बघितलं नाही का 7 वाजेपर्यंत सूर्य दिसतो म्हणजे. बघा काहीच अजून सूर्य दिसतोय बघा, गोल गोल झाडांचे दिसलं काहीच. म्हणजे विचार करा उन्हाळा एवढा खतरनाक आहे का 7 वाजले तरी अंधार पडत नाही. म्हणजे दिवस पण मोठा आहे. आता थंडी आणि पावसाळा लागल्या म्हणजे पावसाळा आणि थंडी लागल्यानंतर दिवस कमी होईल, सवर नाही होणार. चला गाईस आता सिद्धार्थ भाऊ आपल्याला घरी सोडतोय कधी जाऊ आराम चहा मटण विषय करा. गाईस सकाळपासून मी इकडं तिकडं फिरतोय. हे बघा आता या रस्त्यावर येऊन उभा आहे. म्हणजे विषय असा आला गाईस का सिद्धार्थ भाऊच्या घरून निघालो, त्यानंतर गाईस घरी आलो 2 मिनटासाठी आणि आपल्याला विक्रांत भाऊनी फोन केला. हे बघा विक्रांत भाई आपला बसलेला आहे इथं. आता ॲक्च्युली त्याचा जॉब झाला ना, आता जॉब झाला म्हणजे ॲक्च्युली त्याचं वर्क संपलं आहे नाही का. संध्याकाळी काहीतरी 8 वाजेपर्यंतच वर्क असतं, ते वर्क संपलं आहे आणि आता त्याला भेटायला आलो. त्याने फोन केला का म्हणे भाई ये इकडं पुलावर आलो आहे. ठीक आहे बाबा. रस्ता बघा सामसूम रस्ता आहे, सकाळपासून फिरून व्हायचं पण गेलं. चला गाईस आता बसतो थोडा वेळ इथं, त्यानंतर निघतो मग घरी. डायरेक्ट स्लीप आऊट, डायरेक्ट झोपून घेणार. आता उद्याचं लोकेशन उद्या बघू, उद्या काही काम आहे का नाही आहे नाही. बाय बाय. आणि आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर तुमच्या आवडचे चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. बाय. जय महाराज.